दरम्यान एकनाथ खडसेंची बरेच दिवस घालमेल सुरू होती. अखेर त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया अजितदादांनी दिली आहे. तर खडसेंनी आमचा कोणताही विरोध त्यांना नाही असं बावनकुळे म्हणतात. पाहूया. खडसे साहेबांची बातमी पण मी आज ऐकली, परंतु त्यांनी सांगताना सांगितलं की मी लवकरच पक्षप्रवेश करणार आहे. मधीच काही दिवस त्यांच्या मनामध्ये चलबिचल चाललेली होती, परंतु अनेक जणांनी ज्यावेळेस निर्णय घेतात त्यावेळेस शेवटी त्यांना जो योग्य वाटतो तशा पद्धतीचा निर्णय घेऊन ते पुढे जातात. पक्षात येण्याकरता आम्ही कुणालाच ना म्हणत नाही, कारण शेवटी मोदीजीच्या नेतृत्वातला भारत जे जे पक्षप्रवेश होतील त्याला पक्षामध्ये संघटना वाढवण्याकरता आमच्या उपयोग आहे. केंद्राची समिती साऱ्या गोष्टीचा निर्णय करेल. देवेंद्रजी कधीही खडसे साहेबांच्या विरुद्ध नाही, उलट खडसे साहेबांना सर्वात जास्त, मी साक्षी आहे, खडसे साहेबांना सर्वात जास्त मानाचं स्थान, हृदयातलं स्थान देवेंद्रजींनी पहिल्यापासून दिलाय. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आजही त्यांच्या मनातला खडसे साहेबांचा सन्मान हा कधीच कमी झाला नाही. मी सांगितलं की आमच्या समित्या आहेत, त्या समित्या निर्णय करतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.